नमस्कार, सुप्रभात. सज्जन, चिंतक, वाचक, पाठक, साधको. आपण दर्शन, साक्षात्कार आणि तत्वज्ञान या आत्मोपनिषदच्या 5व्या अध्यायावर आलो आहोत. आणि हा अध्याय पूर्ण झाला की स्वाभाविकपणे आपणाला आत्म्याचा समृद्धी मार्ग म्हणजे मी पासून त्याच्यापर्यंत जाण्याचा आंतरिक मार्ग खुला होणार आहे. येथे काही अनुषंगिक काही संदर्भामध्ये अर्थात स्पष्ट उल्लेख न करता काही गोष्टी अशा आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा कधी आपण बोलतो तेव्हा तेव्हा आपण सत्य सांगतो आणि सत्य सांगताना असत्यावर प्रहार हा क्वचित प्रसंगी होऊ शकतो. येथे असत्यावर प्रहार करणे हा हेतू नसून सत्य जाणण्यासाठी जे सत्य नाही ते ओळखण्याची गरज आहे आणि त्या कारणाने कधी कधी तीव्र पद्धतीने याच्यावर प्रहार किंवा कुठार म्हणजे आघात केला जातो. परंतु ज्याला आत्मज्ञानाची आवड आहे त्याला कुठल्याही तऱ्हेची लोकेशना म्हणजे प्रसिद्धीची हाव, धनेशना म्हणजे पैशाची हाव आणि दारेशना म्हणजे स्त्री पुत्रादी किंवा ज्याला आपण वैषयिक सुख म्हणतो त्याची हाव असता कामा नये. आणि आपल्याला जी काही हाव असेल ती केवळ आणि केवळ आत्मज्ञानाची हवी. म्हणजे संसार, वित्त, सत्ता आणि वैषयिक सुख, वित्तेषणा, दारेषणा आणि ज्याला आपण म्हणतो लोकेशना प्रसिद्धी, याची हाव ही कदापि असता कामा नये. आपणा सर्वांना केवळ आणि केवळ फक्त हवं आहे असं आत्मज्ञान किंवा आत्मतत्वज्ञान. त्यामुळे आपण हे नीट ऐकावं, श्रवण करावं आणि त्यामधून आपण आत्मज्ञानाप्रती जावं अशी अपेक्षा आहे. बाकी कुठल्याही तऱ्हेची प्रसिद्धी त्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. हे एक वक्ता म्हणून किंवा एक तुमच्या बरोबरचा सहमित्र म्हणून आणि आपणाला नेमकं कुठे जायचंय तर आपणाला जी आसक्ती आहे ज्याला वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेशना म्हणतात त्यापासून फक्त आणि फक्त आपणाला आत्मज्ञानाबद्दलच आसक्त राहायचं आहे. या दृष्टीने हे सर्व ऐकावं, चिंतन करावं आणि मग आवश्यक तर जरूर काही प्रश्न विचारावेत, त्याची यथासांग उत्तरे दिली जातील. पण या पलीकडे कुठल्याही तऱ्हेचा मोह नसावा. कारण प्रकटो नेदी जनात, ज्याला सज्जन राहून ज्याला आत्मज्ञान प्राप्ती करायची आहे त्याने जनामध्ये होता होई तो उघड होऊ नये, प्रसिद्धीचा मोह धरू नये. हे एक तत्व आहे आणि ते तत्व आपण लक्षात घ्यावं. आता कालच एका वाचकाने ध्यान म्हणजे काय असं विचारलं होतं, तर आता ते ऐकतीलच येथे अवकाश आहे. तर 214 पानावरचं तत्वज्ञान दर्शन साक्षात्कार या संदर्भातलं सदा सर्वदा मुक्त असावे असं जे काव्य आहे तिथूनच आज आपली सुरुवात आहे. म्हणजे आजच्या प्रवचनाची कालपर्यंत सर्व झालेल्या आता पुढे. तर त्या निमित्ताने पान नंबर 214 आत्मोपनिषद जरूर पहावं. सदा सर्वदा मुक्त असावे. आधी लक्षात घ्या अर्थ. त्याच्यातच ध्यान म्हणजे काय ते सर्व आलेलं आहे. जाणीव, जाणते पण ज्ञान जेव्हा सहजपणे विरते, नष्ट होते तेव्हा ध्यानाचा जन्म होतो. ध्यान असे असते की ज्या ध्येय ध्याता नसतो. लौकिक विषयांच्या माहितीला ज्ञान म्हणतात, मात्र अलौकिकाचे ज्ञान माहित असले पण असू शकत नाही. अलौकिकात ध्यानाचा संभव उद्भव असतो. निर्विषयाला अलौकिकाला जाणून घेणारा, त्याची ओढ असलेला त्याचा ध्याता असतो तरी कोण, असे निर्विषय कोणाचे ध्येय असू शकते. निर्विषयाला अलौकिकाला ध्याता नसतो. अलौकिक कुणाचे ध्येय असू शकत नाही. तरीही ध्यान अंतराळात किंवा अवकाशात चालू असते. ब्रह्माच्या पोकळीत अवकाशात स्पंदत असते. तसेच हे ध्यान साधकाच्या नमनावस्थेत साधकाच्या मनाच्या पोकळीमध्ये तसेच हे ध्यान चालू असते. तो स्वतः बोलत नाही, तो स्वतः काही विचारत नाही. तरीही सुद्धा पूर्ण अमनावस्था आली की ब्रह्माच्या पोकळीत जसे स्पंदत असतं तसं ब्रह्माच्या नमनावस्थेत अमनावस्थेत जे स्पंदित होतं ते अमनावस्थेत स्पंदित झालेलं ज्ञान हेच ते
ब्रह्माने ब्रह्माचं ब्रह्म पोकळीत केलेलं ध्यान. म्हणून ध्यान हे करायचे नसते, ध्यान हे निर्माण व्हायचे असते. कर्ता किंवा कर्म नसतानाही जेथे हेतुरहित क्रिया संभवते तेथे ब्रह्माची ओळख त्याचे असले पण समजावे. कर्ता कर्म म्हणजे ध्याता ध्येय नसतानाही ध्यान चालू असते. हेच ते निर्गुण निराकाराचे ब्रह्माचे स्पंदने होय. हेच ध्यान होय. हे ध्यान जाणून असे उरावे किंवा असावे. हे ध्यान जाणून असे उरावे किंवा असावे जसा मुका म्हणजे मोना गुळ खाऊन राहतो वर्णन न करता. अर्थात वर्णन करणे मुक्याला शक्यच नसते. वर्णन न करता गुळाच्या चवीत मग्न दंग असतो मुका. मुक्याला गुळाचे वर्णन करणे अशक्य असते. तसेच ब्रह्मविदाला म्हणजे ब्रह्माच्या जाणत्याला ब्रह्माबद्दल नेमकेपणे काही सांगता येत नाही. वास्तवात ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारा ब्रह्मच असतो. गुळ गुळाची चव, ब्रह्म ब्रह्माची चव कशी सांगणार? व्यक्तित्व रहित म्हणजे मी माझे सांडून स्वतःची ओळख विसरून व्यक्त असणे, दिसणे, जाणवणे व इतरांना व स्वतःलाही महत्वाचे आहे. व्यक्तित्व रहित म्हणजे मी माझे सांडून स्वतःची ओळख विसरून व्यक्त असणे, दिसणे, जाणवणे हे प्रत्येकाला आणि त्याच्या बरोबरच्या इतरांनाही आवश्यक आहे, महत्वाचे आहे. फुलाचा गंध असं म्हणतात दिसत नाही, परंतु तो अवतीभोवती भरलेला असतोच. गंध न दिसताही फुलाचे गंधित असणे, सहज व्हावे सुगंधित असणे महत्वाचे आहे. असे असणे हेच केवळ असणे, कैवल्य किंवा विना परिचय स्वचे स्वपणी असणे. म्हणून स्वचे स्वपणी असणे म्हणजे ध्यान. ब्रह्महीच स्वतःला ब्रह्म म्हणून न जाणताही किंवा न मिरवताही त्याचा ब्रह्मगुण आपोआप सहज व्हावे इतरांना जाणवतोच जाणवतो. गुण व आकारात म्हणजे गुणाकारात स्वला न जाणता असणे हेच मुक्तीचे मुक्त होण होय. व्यक्तित्व ही मर्यादा आहे, मात्र व्यक्तित्वा स्वपणी जणू काय स्वप्नात तरल विरलतेने असावी. तसे आपण स्वप्न म्हणतो. स्वप्नामध्ये आपल्याला अनेक काल्पनिक गोष्टी दिसतात, पण अध्यात्माचं स्वप्न म्हणजे स्वपण. म्हणून व्यक्तित्व ही मर्यादा आहे, मात्र व्यक्तित्वाविण स्वपणी म्हणजे कोणत्याही व्याख्येशिवाय जो स्वपणात म्हणजे स्वरूपात दंग आहे तो स्वाभाविकच त्या स्वरूपाचे तरल विरल तत्व त्याला जाणवते. सहज व्हावे असणे म्हणजेच सदा सर्वदा मुक्त असणे. मुक्ती ही अनंतच असते. व्यक्तित्वाविण व्यक्त असलेला निरंतर मुक्ती भोगीत असतो. म्हणजे जो व्यक्त म्हणून दिसतो, लोकांना व्यक्ती म्हणून वाटतो, पण त्याच्या स्वतःच्या अंगाने निजांगाने तो व्यक्तित्व रहित म्हणजे मी असं काही कंटेंट नसलेला असतो. म्हणजे मी माझे मावळो सर्व असा जो असतो तो म्हणजे व्यक्तित्वाविण व्यक्त असलेला निरंतर मुक्ती भोगत असतो. हीच ती विदेही मुक्ती. आणि ही विदेही मुक्ती भोगताना त्याच्या ध्यानामध्ये प्रत्यक्ष ब्रह्माचे स्पंद उमटवते आणि ते स्पंद त्या जाणीवा हेच ते आत्मसंदेश म्हणून त्याला आपण गट फिलिंग म्हणतो. उत्स्फूर्तपणे ते तो जाणतो आणि त्याचं वर्तन त्यानुसार सहजासहजी घडतं. ध्यानी माणूस काही करत नाही, पण ध्यान म्हणजे ध्यास नसणे. ज्याला काही ध्यास नाही असा केवळ परमेश्वरच असू शकतो. आणि काही ज्याला ध्यास नाही त्याने आपल्या शुद्ध असणेपणातून हे अजब आणि विश्व निर्माण केलं आहे. तसाच ध्यानी ज्याला स्वतःला ध्यास नाही तोच या जगामध्ये अद्भुत अकल्पनीय परंतु परिपूर्ण सत्याचे आवेग निर्माण करू शकतो. सत्य दिग्दर्शन आणि सत्य मार्ग असा ध्यानी प्रशस्त होऊ शकतो. तर आता नीट ऐका. याच्यामध्ये ध्यान म्हणजे काय सगळं सांगून झालं, तर ते काव्यात ऐका. सदा सर्वदा मुक्त असावे. ज्ञान संपता ध्यान लागते, ध्येय ध्याता काही नुरते. विषयांचे ते ज्ञान संभवे, निर्विषयी ते ध्यान उद्भवे. कोण धाता कोण ध्याता निर्विषयाचा, ध्येय कोणा निर्विषयाचे. तरी चाले ध्यान अंतरी,
ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी कर्म करता विरहित क्रिया ओळख समजा ब्रह्मातिया ब्रह्म जाणवी ब्रह्म उरावे गुळ खाऊनी मुखे असावे व्यक्तित्वाविण व्यक्त असावे पुष्पे विण परी गंध असावे गुणाकारी कधी नसावे सदा सर्वदा मुक्त असावे सदा सर्वदा मुक्त असावे. म्हणून लौकिक विषयाचं ज्ञान संपलं की पारलौकिकाचं ध्यान निर्माण होतं आणि अशा ध्यानामध्ये ध्येय आणि ध्याता असं काही नसून केवळ ब्रह्मशक्तीने ब्रह्मभावात स्फुरण पावते. ते जसे अंतराळात असते तसे साधकाच्या तरल विरल नमन अमनी अवस्थेमध्ये म्हणजे साधकाच्या मोकळ्या अंतराळात साधकाच्या रिक्ततेत ते तसेच स्पंदित होते जसे आकाशात ब्रह्म स्पंदित होते. म्हणून व्यक्तित्व आश्र व्यक्तित्वाविण व्यक्त असा जरूर व्यक्त असा पण तू व्यक्तित्व म्हणजे मर्यादेत अडकू नका. पुष्पे विण परिगंध असावे. तुम्ही जरूर पुष्प आहात पण पुष्पाला माहित नाही की त्याच्यातून गंध बाहेर पडतोय. तुम्हाला जरी देह दिसत असला तरी सुद्धा गुण आणि आकारात तुम्ही मर्यादित आहात हे मानायची गरज नाही. देह आणि गुण असून सुद्धा आपण देहाच्या पलीकडे महत्त्व आहोत हे जर लक्षात राहील तरच गुणाकारी कधी नसावे म्हणजे गुण आकारात कधी रममाण होऊ नये हे समजेल. आणि असं झालं की जी तरच सदा सर्वदा मुक्त असावे. तरच जी सदा सर्वदा मुक्त अवस्था असते तेच ते ब्रह्माचे अंतराळामध्ये ब्रह्मशक्तीने स्पंदित होणारे ब्रह्मज्ञान ते जसे आकाशात तसे हृदयाच्या आकाशात मनाच्या कोऱ्या पाठीवर तेच ते ध्यान स्फुरण पावते. ध्यान करायचे नसते, ध्यान धरायचे नसते, ध्याता नसतो, ध्येय नसतं. केवळ आणि केवळ ब्रह्म ध्यान किंवा ब्रह्माचं ज्ञान अंतराळात स्फुरावे तसं साधकाच्या मोकळ्या हृदयांगणात मोकळ्या मनाच्या पाठीवर तसं ध्यान उद्भवत असतं. अशा अर्थाने ध्यान म्हणजे देयर इज नो बिकमिंग अँड मेकिंग. ध्यान म्हणजे काही बनायचं नाही किंवा काही करायचं नाही. फक्त आणि फक्त ज्याला आपण ज्ञात जग म्हणतो ते सोडलं की आपण अज्ञातामध्ये अनायसे जातो आणि अज्ञातात ध्यान जे चालू असतं त्याचा अनायसे लाभ आपल्याला मिळतो. आपणाला फक्त ज्याला ज्ञातातून मुक्ती म्हणतात फ्रीडम फ्रॉम द नोन ते प्रयत्नपूर्वक साधावे लागते. एकदाचा फ्रीडम फ्रॉम द नोन मिळालं की स्वाभाविकच अननोन तुमच्या पुढे हात जोडून उभं राहतं आणि तेच ते खरं तुमच्या मनोकाशात निर्माण होणारं ध्यान आहे. म्हणून फ्रीडम फ्रॉम द नोन याचा अर्थ एवढाच आहे ज्याशी लागला आहे अज्ञाताचा ध्यास त्याशी खास होणे ज्ञाताचा रासो. ज्याला आत्म्याचा ध्यास लागला आहे त्याला ज्ञात जग टाकले की पैल तीरावर जो आत्मा आहे तो तसा भेटतो आणि तशी जीवाशिवाची गाठ होते. ती जीवही नाही शिवही नाही काहीच नाही केवळ ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी असं मनो आकाशात ध्यान स्फुरत राहतो. तेव्हा परत एकदा लक्षात घ्या की ज्ञान भौतिक विषयांचं ज्ञान किंवा संसाराची ओढी संपल्याशिवाय लौकिकाची ओढी संपल्याशिवाय या लौकिकात लव करून सुद्धा किक खावी लागते अशा विषयांचा सर्वस्वाने त्याग केल्याशिवाय आपण पलीकडे जात नाही. पलीकडे गेलो की मी माझं काही नसतो. पलीकडे केवळ आणि केवळ मुक्तांगणामध्ये ध्यानाचं स्पंदन असतं. ते तुम्ही आपल्या मनो आकाशात अनुभवा. आता पुढे शरीर हे ब्रह्मछाया असेल तर मागच्या याच्यामध्ये ध्यान म्हणजे काय हे तत्व आपल्याला सांगितलं. तर आता शरीर म्हणजे काय आहे तेही ऐका. आता म्हणूया आपण आणि नंतर लगेच अर्थ स्पष्ट करूया. शरीर हे ब्रह्मछाया असेल जैसी शरीराची
छाया राहत से, तैसे शरीर हे ब्रह्म छाया से. छाया असत्य परी शरीर ते सत्य, शरीर असत्य तैसे ब्रह्म हे ती सत्य. शरीर उघड परी छाया माया आहे, ब्रह्म उघड तैसी काया माया आहे. अंधाराचे पोटी छाया जैसी खोटी, ब्रह्माची पोटी काया तैसी खोटी. परी ब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे येत जात आहे तेथ ब्रह्म असत आहे. पावला खाली भूमी जाणीवेत आहे, करण्यात नसे तरी कची तची आहे. ब्रह्मावरी उभा तो ब्रह्म कैसा पाहे, जरी पाहण्यात नाही तरी सत्यात ते आहे. एकदम छान आणि सुरेख काव्य आहे. जैसी शरीराची छाया राहत होते, शरीर आणि त्याची छाया सावली. शरीर आहे आणि सावली खोटी आहे. तसे शरीर हे ब्रह्मछाया आहे, तसं शरीर हे ब्रह्माची छाया आहे. आपलं शरीर खरं आणि सावली खोटी. तसं ब्रह्माच्या संदर्भाने आपली सर्व शरीर ही ब्रह्मछाया म्हणून खोटी आहेत. छाया असत्य परी शरीर ते सत्य. छाया खोटी आणि शरीर सत्य आहे. हे जसं आपल्या माणसांबाबत आहे तसे ब्रह्माच्या बाबत सर्व माणसे सर्व सजीव ही छाया असल्यामुळे ब्रह्म सत्य आणि पशु पक्षी माणसांच्या छाया खोट्या, शरीर सत्य आणि आपली छाया खोटी. तेव्हा व्यक्तिगत पातळीला शरीर सत्य छाया खोटी आणि ब्रह्म पातळीला सर्व शरीर खोटी, कारण ती छाया आहे आणि ब्रह्म सत्य आहे. शरीर उघड परी छाया माया आहे. शरीर बघायला तर उघड आहे, पण आपलं शरीर आपणाला आरशात बघितल्याशिवाय सर्व दिसत नाही. परंतु त्याच शरीराची माया सावली मात्र आपणाला स्पष्टपणे दिसते. शरीर उघड असून सुद्धा जी छाया आहे माया रूपी ती आपणाला पटकन दिसते. पूर्ण शरीर बघण्यासाठी आपणाला आरशात तरी न्याहावं लागतं, तो एक एक भागाची मिररी किंवा एक एक भागाचं प्रतिबिंब तरी आपल्याला पाहावं लागतं. म्हणून शरीर उघड आहे आणि माया असत्य आहे. पण ही शरीराची छाया सावली ही आपल्याला ऍट ए टाइम दिसू शकते, पण शरीर बघण्यासाठी आपल्याला आरशासमोर जावं लागतं. म्हणजे शरीर उघड असून आणि माया खोटी असून सुद्धा मायाच आपल्याला दिसते. शरीर जसं नीट दिसत नाही तसंच आहे. आपली सर्व शरीर ही छाया आहेत, त्यामुळे आपल्याला शरीराचं कौतुक वाटतं, पण आपली सर्व शरीर ही ज्या ब्रह्माची छाया आहे ते ब्रह्म मात्र आपल्याला दिसत नाही. बघायला गेलं तर शरीर उघड आहे आणि छाया माया आहे. बघायला गेलं तर तुमची आमची शरीर ही ब्रह्माची छाया आहे आणि ब्रह्म उघड आहे, पण जे उघड आहे ते आपल्याला दिसत नाही. आणि जे माया आहे त्याच्यावर आपण प्रेम करतो, तसं आपण आपल्या सावलीवर प्रेम करतो. हा जसा वेडेपणा आहे, शरीरावर प्रेम करायचं सोडून सावलीवर प्रेम करणं हा जसा वेडेपणा आहे, तसं ब्रह्मज्ञानी माणसाच्या दृष्टीने सर्व सगुण साकारांच्या छाया या माया असल्यामुळे तो केवळ ब्रह्मावर प्रेम करतो, तो सगुण साकारावर प्रेम करत नाही. अंधाराचे पोटी छाया जैसी खोटी, ब्रह्माची पोटी काया तैसी खोटी. आता आपण म्हणतो सावली दिसते, पण ज्याला गाढ अंधार असतो, जेव्हा पूर्ण अंधार असतो तेव्हा आपली सावली दिसत नाही. याचा अर्थ जी एकदा दिसते नाही एकदा दिसत नाही ती गोष्ट असत्य असणार. म्हणून अंधार आला की आपली दिसत नाही. म्हणून उजेडात दिसणारी सावली खरी मानायचं कारण नाही, कारण जी उजेडात दिसते ती अंधारात दिसली पाहिजे. त्यार्थी ती अंधारात दिसत नाही, तर ती सावली ही माया आहे, शरीर आहे. तसंच ब्रह्माची कोटी काया तैसी कोटी. तसंच ब्रह्म पाहायला गेल्यानंतर फक्त जो ब्रह्मानंद जाणवतो तोच खरा आहे. ब्रह्मानंदी माणसाला आपलं शरीर मन जाणवत नाही. म्हणून शरीर मन हे ब्रह्माच्या संदर्भात छाया किंवा माया आहे. जसं नेहमीची सावली ही आपल्या शरीराच्या संदर्भात माया आहे.
म्हणून माया किंवा सावली खोटी, शरीर खरं. तसंच सगुण साकार जग खोट, छाया किंवा माया म्हणून ब्रह्म ते खरं असं समजून घ्या. परी ब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे एक जात राहे ते ब्रह्म सत आहे. मग ब्रह्म सत्य समजावं तरी कसं? तर पशु पक्षी कीड मुंगी माणसं सतत येतात जातात, ती येण्या जाण्यामध्ये असतात, कायमस्वरूपी राहत नाहीत. तर सतत येणारं जाणारं जे आहे ते ज्याच्यावर राहतं त्याला ब्रह्म समजावं. कारण येणारं जाणारं, आपण म्हणतो मी घरात आलो, घरातून बाहेर गेलो. आपण घरातून बाहेर गेलो तरी घर जागेवरच राहतो, घरात आलो तरी घर जागेवरच असतं. येणारा जाणारा गेला तसं तरी घर जसं शाश्वत राहतं, तसं पुनरपी जनन पुनरपी मरणम पुनरपी जनन ठरे शयनम असं अवघ्याहत्य नव्हे ते कायमचं बंद पडलं तरी सुद्धा ते येणं जाणं जिथे राहणार तेच ते ब्रह्मरूपी घर आहे, ते शाश्वत आहे. येणारा जाणारा आज असेल, उद्या नसेल, परवा नवीन येईल, परत तो जाईल, पण घर शाश्वत आहे आणि माणसं येणारी जाणारी आहेत. हे जसं लौकिकात आहे तसं विश्वाच्या पातळीला ब्रह्मसत्य आहे आणि विश्वातील सगुण येणारी आहे. ब्रह्माचं घर हे शाश्वत आहे. तुम्ही आम्ही आत्मी माणसं अशाश्वत आहोत. जसं घर शाश्वत आहे आणि घरात येणारी जाणारी माणसं ही त्या तुलनेमध्ये अशाश्वत आहेत. परत असं म्हणजे असं जे शाश्वत आहे ते दिसत नाही, अशाश्वत आहे ते दिसतं. शरीर पटकन दिसत नाही, सावली दिसते. म्हणून सावली माया हे असत्य आहे, शरीर सत्य आहे आणि ब्रह्म दिसत नाही तरी तिथे सर्व येतं जातं म्हणून ते सत्य आहे. आणि तुम्ही आम्ही येणारी जाणारी सगुण साकारातली जी माणसं आहोत ती येणारी जाणारी अशाश्वत असल्यामुळे आपण असत्य आहोत. तरी सुद्धा ब्रह्म जाणवतं. कसं जाणवतं? पावला खाली भूमी जाणीवेत आहे, पाहण्यात नसे तरी खचितची आहे. आपण जिथे उभं राहतो त्या पावलाखालची भूमी पावला टाकल्यामुळे दिसत नाही, पण ती जाणवते. आता मी म्हणाल मी पाऊल पुढे टाकलो तर बरोबर आहे, तुम्ही पाऊल जेव्हा पुढे टाकता तेव्हा पाठची जमीन ही जमीन म्हणून दिसते, ते परत पावलाखालची जमीन तुम्हाला दिसत नाही. म्हणजे ज्याच्यावर आपण उभं आहोत ते ब्रह्म आहोत. त्यामुळे ब्रह्मावर आपण उभे आहोत. ब्रह्मावर आपण उभे असल्याने आपल्याला ते दिसत नाही, तशी पावलाखालची भूमी दिसत नाही. मात्र ज्या अर्थी आपण उभे आहोत, स्थिर आहोत, त्या अर्थी आपण कोणत्या ना कोणत्या अधिष्ठानावर पायावर उभे आहोत हे जाणवतं. म्हणूनच आपलं असणं त्या अधिष्ठानावर आहे, ते अधिष्ठान ब्रह्म आहे. ते आपल्याला यासाठी दिसत नाही पण त्याच्यावर आपण उभे आहोत. तसं पावलाखालची जमीन जाणवते, पण जोपर्यंत पाऊल तिथे आहे तोपर्यंत ती दिसत नाही. म्हणून ब्रह्मावरी उभा तो ब्रह्म कैसा पाहे, जरी पाहण्यात नाही तरी सत्यात ते आहे. म्हणून आपलं सर्व चलनवलन ज्या ब्रह्मावर चालतो, पायावर चालतो, तो पाया कधीच दिसणार नाही. परंतु ज्या अर्थी आपलं चलनवलन चालतं त्या अर्थी पाया आहे. 36 मजली इमारत आहे, इमारत दिसली तरी पाया दिसत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे इमारत खरी पाया खोटा, कारण पाया नसेल तर इमारत राहणारच नाही. जसं ब्रह्म नसेल, निर्गुण निराकार नसेल तर सगुण साकाराची निर्मितीच शक्य नाही. म्हणून लक्षात घ्या, ब्रह्मावरी उभा तो ब्रह्म कैसा पाहे, जरी पाहण्यात नाही तरी सत्यात ते आहे. आपण सर्व ब्रह्मावर असल्याने आपल्याला ब्रह्म दिसत नाही, पण ते आपल्याला जरूर जाणवतो. ही ब्रह्माची जाणीव म्हणजे अंतरात्म्याची आत्म्याची जाणीव. आता पुढे देव साधक अद्वैती अव्यक्त. देव आणि साधक, देव आहे आणि साधक आहे, पूजक आहे आणि पूज्य आहे. हे अद्वैतामध्ये जेव्हा कोणताही द्वैत भाव द्वंद्व नसतो तेव्हा ते बिलकुल पूजक आणि पूज्य जेव्हा एक होतात तेव्हा ते अव्यक्त होतात, आणि जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा ते पूजणारा आणि ज्याची पूजा करायची तो असे दोन दिसतात. म्हणजे वास्तवामध्ये आई आणि लेक एकच आहेत, पण आई आणि लेक दोन दिसतात. म्हणजे काय तर जननीचा म्हणजे आत्म्याचा आपल्या संततीशी संवाद साधावा म्हणून आईतून संतती झाली. अन्यथा जेव्हा संतती नसते तेव्हा संतती सहित आई असते, परंतु संतती झाल्याशिवाय तुला आई म्हणत नाही तेवढंच. तसंच आहे, जो भक्त आहे
याचा अर्थ जिथे विभक्त नाही असा. म्हणून जो भक्त आहे त्याच्यामध्येच पूजक आणि पूज्य यांचा समावेश आहे. जो भक्त आहे त्याच्यामध्येच साधक आणि देव एकवटलेले आहेत. म्हणून देव साधक अद्वैती अव्यक्त. म्हणून देव आणि साधक हे अद्वैतामध्ये म्हणजे एकाकार होतात तेव्हा ते दिसतच नाहीत, अव्यक्तच असतात. आता हे काव्य जर ऐका, चांगलं आहे. जैसे तृणापरी धन उदारासी, तैसे तृणापरी मरण शूरासी, विरक्त नरासी नारी शून्य राही, निस्पृह योगासी जग नसे काही, तैसे घडो देवा तुझ भक्ता लागी, नाही दुबे देवा तुझ पाशी मागी, बलधन विद्या सत्तेचे अर्जन, नको नको काही घडो विसर्जन, कशास मागावे याच्या वेरडावे, दीन गलित पतित समजावे, सारे जरी तुझ पायी सहज वसे, तुझे पायी माझी चिरवस्ती असे, देवा वाटे तुझ तरी त्वरा करी, नामरूप सारे सरोजड करी, अव्यक्त देवाचा भक्त कार्य व्यक्त, टाकूनी ओझे भक्त व्हावा रिक्त, रिक्त विरक्त शून्य अनुरक्त, निर्गुण निराकार होती खरा भक्त, ऐसा भक्त कदा होईना विभक्त, देव साधक अद्वैती अव्यक्त. म्हणून जो रिक्त असतो, रिकामा असतो, विरक्त, ज्याला कुठल्याच तऱ्हेची इच्छा नसते, तो केवळ आणि केवळ शून्यावर अनुरक्त म्हणजे शून्यामध्ये प्रेम करणारा असतो. तो खऱ्या अर्थाने निर्गुण निराकार असतो आणि निर्गुण निराकार हाच खरा भक्त असतो. कारण त्या निर्गुण निराकारातूनच सर्व सगुण साकार येतं. पण सगुण साकार बाहेर येण्या अगोदर जी स्थिती असते निर्गुण निराकार, तीच शून्य स्थिती असते आणि तीच खरी भक्तत्वाची म्हणजे एकत्वाची अवस्था असते. ऐसा भक्त गदा होईना विभक्त. म्हणून भक्त कधीच म्हणत नाही की भक्त, आता इथे साधक समजा, म्हणून साधक कधीच म्हणत नाही की देवा तुझा आणि माझा दुरावा साधावा. म्हणून देवा तुझा आणि माझा दुरावा असू नये असं जेव्हा साधक देवाला म्हणतो आणि असा विना दुरावा जेव्हा साधक राहतो तेव्हा साधक आणि देव एक होऊन भक्त झालेले असतात. म्हणून निर्गुण निराकारामध्ये जो असतो तोच खरा भक्त. ऐसा भक्त कदा होईना विभक्त. माईक बरोबर करा. तो कधीच मी म्हणून आपल्या एकूणातून आपल्या पूर्णतेतून बाहेर येत नाही. म्हणून विरक्त शून्य ब्रह्मावर प्रेम करणारा जो असतो तोच भक्त असतो. तो स्वतःच ब्रह्म असतो आणि त्या ब्रह्मामध्ये सर्व सगुण साकारता तशी लोकलेली असते. जसे भुईमुगाच्या शेंगेमध्ये भुईमुगाचे दाणे लपावेत तसा. म्हणून भुईमुग वेगळा आणि शेंग वेगळी असं नाही. आतील दाण्यासहित शेंग म्हणजे भक्तत्व जेव्हा टरफल दूर करतो तेव्हा साधक बाहेर पडतो आणि आतला दाणा हा देवासारखा असतो. म्हणून शेंग जी आहे तर शेंगेच्या बाहेरचं कवच म्हणजे भक्ताची सगुण साकारता आहे आणि आतला दाणा म्हणजे परमेश्वर आहे. म्हणून भुईमुगाच्या शेंगात लपलेला असताना भुईमुगाची शेंग हे भक्ताचं लक्षण आहे. परंतु शेंग फोडली ती टरफल म्हणजे सगुण साकार म्हणजे साधक बाहेर पडतो आणि आतला दाणा म्हणजे देव असतो. अशा अर्थाने कधीच जो भक्त आहे तो आपलं एकत्व स्वरूप पाहत नाही. तो कायम निर्गुण निराकारातच राहतो आणि म्हणून तो म्हणतो काय, जैसे तृणापरी धन उदारासी, तैसे तृणापरी मरण सुरासी. जसं उदार माणसासाठी धन वैभव हे कसपटा समान गवतासारखं आहे, तसंच शूर माणसासाठी मरण सुद्धा कसपटासारखं आहे.
विरक्त नरासी नारी शून्य राही. जो विरक्त आहे त्याच्यासाठी कामवासना, नारीचं उपभोग हे सर्व शून्यवत आहे. निस्पृह योग्यासी जग नसे काही. जो योगी आहे, जो अखंड आहे, त्याला त्या जगात येण्याचं जाण्याचं काहीच कौतुक नसतं. पण तो योगी म्हणजे युज अखंड म्हणून ब्रह्मच असतो. तर ब्रह्माला या जगात येण्याचं काही प्रयोजन नाही. परंतु केवळ आणि केवळ ब्रह्माचं जे स्पंदन चालू असतं त्याच्यातून जी ब्रह्मशक्ती बाहेर पडते, चैतन्य बाहेर पडतं. त्या चैतन्याचे आकार म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत. परंतु आपण आकार नसून मूळ चैतन्यच आहोत. आपण भुईमुगाचं टरफल नसून मूळ भुईमुगाचा दाणाच आहोत. हे लक्षात राहणं महत्वाचं आहे. म्हणून जसं कसपटासारखं वाटतं धन उदार माणसाला, जसं मरण सुरासाठी काहीच वाटत नाही. जसं जो विरक्त आहे त्याला नारी सुखाची किंमतच नसते, तसा जो योगी आहे, अखंड आहे, त्याला जग म्हणजे काहीच नाही, एकदम शून्य आहे. तैसे घडो देवा तुझं भक्ता लागी. तर हा जो तुझा भक्त आहे त्याबाबत देवा तसंच घडू दे. तू आणि मी याचं अद्वैत कायम राहू दे. असं तैसे घडो देवा तुझं भक्ता लागी. तेव्हा देव आणि साधक हे विभक्त न होता ते भक्त राहावेत, असंच साधकाचं देवापाशी मागणं असतं. बलधन विद्या सत्तेचे अर्जुन. मला बल नको, धन नको, विद्या नको, सत्ता नको. म्हणजे शारीरिक क्षमता, पैसा, विद्या, सत्ता किंवा आपण ज्याला म्हणतो काय खुर्ची, यातलं मला काहीच नको. याचं मला अर्जन करायचंच नाही. या सर्व गोष्टीचं तुझ्या पायी विसर्जन होऊ दे. म्हणजे जो भक्त असतो तो साधक म्हणून न उरता तो केवळ देवाशी एकत्व पावलेला असतो. त्या कारणाने त्याला शक्ती नको, पैसा नको, विद्या नको, सत्ता नको. तो परिपूर्ण निस्पृह योगी असतो. म्हणून तो म्हणतो नको नको काही घडो विसर्जन. मला काहीच नको आहे, सर्व काही तुझ्या पायाशी विसर्जित होऊ दे. पुढे तो म्हणतो कशास मागावे, याचावे, रडावे, दीन गलित पतित का समजावे. सारे जरी तुझ पायी सहज वसे, तुझे पायी माझी चिरवस्ती असे. तर तुझ्या पायाशीच सर्व आहे आणि तिथेच मग मी जर चिरवस्ती करून राहिलो आहे तर मला कोणतीही मागणी करायची गरजच नाही, याचनेची गरज नाही, रडण्याची गरज नाही, दीन दलित पतित समजण्याची मला गरजच नाही. कारण मी तुझ्या पायी आहे आणि तू तर ब्रह्म आहेस. जो ब्रह्माशी ब्रह्म होऊन राहतो तो स्वयमेव ब्रह्मच असतो. तो स्वतःच गर्भ श्रीमंत म्हणजे गर्भातून आतून परिपूर्ण श्रीमंती असलेला असतो. हे जर सर्व तुला पटत असेल तर देवा वाटे तुझं तरी त्वरा करी, नामरूप सारे सरोजड करी. तर हे जर माझं म्हणणं तुला पटत असेल तर देवा आता तू त्वरा कर, घाई कर आणि माझं नाम रूप सर्व सर्व नष्ट होऊ दे. अव्यक्त देवाचा भक्त सारे व्यक्त. तू अव्यक्त असताना तुझा भक्त का व्यक्त व्हावा हे चुकीचं आहे. टाकून या ओझे भक्त व्हावा व्यक्त. हे सगुण सागरातलं इंद्रियांचं ओझं टाकून हा तुझा साधक तुझ्यामध्ये रत व्हावा आणि खऱ्या अर्थाने देव साधक मिळून भक्तत्व जन्माला यावं. म्हणून असा हा भक्त रिक्त विरक्त शून्य अनुरक्त. हा रिक्त आहे, विरक्त आहे, शून्यावर प्रेम करणारा आहे. निर्गुण निराकार असल्यामुळे, निर्गुण निराकार स्वतःच असल्यामुळे तोच स्वतः भक्त आहे की ज्याच्या पोटात सगुण साकार आहेत. ऐसा भक्त कदा होईना विभक्त. तर असा हा निर्गुण निराकार योगी कधीच विभक्त होत नाही. तो कधीच सगुण साकार आणि निर्गुण निराकार अशा भेदात राहत नाही. तो एकत्वाने तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. तो सगुण साकार आणि निर्गुण निराकार मिळून तो भक्त म्हणजे ब्रह्मरूप असतो. आणि अशा तऱ्हेने देव आणि साधक ते अद्वैतामध्ये अव्यक्त असतात. ते वेगळेपणी शोधता येत नाही. तर देव साधक अव्यक्ती, देव साधक अद्वैती अव्यक्त. आता विश्वंभर आदियोग हा जो मी आहे, मी याचा अर्थ नारायण पाटील, हा जो मी आहे म्हणजे हा जो आपला आत्मभाव आहे तो सगळीकडे कसा पसरलेला आहे. त्याच्यावर एक छान काव्य आहे ते ऐका.
अनामिक अचिंत्य मी आदि कारण असे. मी अनामिक आहे, मला नाव नाही, अचिंत्य आहे, मी चिंतनाच्या पलीकडे आहे. कारण मी आदि कारण म्हणजे या संपूर्ण अस्तित्वाचं अधिष्ठान पाया आहे. अनामिक अचिंत्य मी आदि कारण असे. हा विश्वंभर आदियोग आहे. विश्वामध्ये भरून राहिलेला जो आदि मूळ आहे त्याचा हा योग आहे. त्याचं आपणाला दर्शन आहे. नीट ऐका. कणात मी रजात मी अणुरेणूत मी तमी फुलात मी फळात मी मधूत मी मधुपी मी वनोवनी जनी मनी तरुवेली तमी तमी वनांतरी जनांतरी मनांतरी गुह्यमी कर्मेंद्रियात मी असे ज्ञानेंद्रियात मी दिसे मनोदर्पणात मी सदा सर्वदा असे. फुलात मंदगंध मी वायूत थंड स्पर्श मी वायुचक्री मी असे ऋतू चक्री फिरत असे. प्रभाकरी प्रभा असे चंद्र चांदण्यात मी ग्रह ताऱ्यात दीप्तिमान सदा दिसे सदा असे. वैनते नभांगणी अश्वमी रणांगणी धीर वीर समरात बुद्ध शांती सागरात अरण्यात सिंहमी सिंहनादी घोषमी महाकाय डौलदार गजराज वनात मी गिरी शिखरिशी कष्ट उंच दूर मी असे. खोल खोल अंतरात दरीत निर्जर असे. नदीतल्या जलात मी व्याप्त सागरात मी शांत शांत नित्य मी विश्वदेव स्वस्थ मी नरातली ऐट मी नारी विभ्रमात मी पौरुषी पुरुष मी नारी दाक्षिण्यात मी ज्ञानार्जनी व्रतस्थ मी आतिथ्यात गृहस्थ मी संसारी विमुक्त मी नित्य साक्षी अलिप्त मी निर्मिती स्थिती लयात मग्न दंग सदा असे. तत्वरूपे ब्रह्म विष्णू महेशादी मी असे. संन्याशांत संन्यासी दत्त दिगंबर असे. देवांचा देव मी तोची महादेव असे. सर्व गुण सर्वाकार सदा सर्वदा असे. निर्गुण निराकार परिहारी देव मी असे. सर्वनामी सर्व ध्यानी भजनात मी असे. नवविधा भक्ती रूपी आत्मदेव मी असे. असो नसो नाव काही कची कची मी असे. अनामिक चिंत्य मी आदि कारण असे. तर आत्मा म्हणत आहे मी कणामध्ये आहे, मी रजामध्ये म्हणजे धुळी कणामध्ये आहे, अणुरेणूमध्ये मीच मी आहे, फुलात आणि फळात मीच आहे, मधूत म्हणजे फुलातल्या मधामध्ये मीच आहे नव्हे. फुलातला मध पिणारा मधुपी म्हणजे भृंग किंवा भुंगा सुद्धा मीच आहे. वनो वनी जनी मनी वनामध्ये अरण्यामध्ये जनांमध्ये आणि जनाच्या मनामध्ये तरु आणि वेलीमध्ये मीच आहे. वनांतरी जनांतरी खोल खोल अरण्याच्या मध्यभागी आणि लोकांच्या मनाच्या अंतरामध्ये लोकांच्या अंतर्मनामध्ये गुह्य म्हणजे लपलेला जो आहे तो मीच आहे. कर्मेंद्रियामध्ये मीच आत्मा म्हणून आहे जो कर्म करत आहे. आणि ज्ञानेंद्रियामध्ये स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण हे ज्ञान जो घेत आहे तो मीच नारायण किंवा तो मीच आत्मा आहे. मनोदर्पणात मी सदा सर्वदा असे. मनरूपी आरशामध्ये आपणाला जे जे जाणवतं ते केवळ आणि केवळ आत्म्याचंच दर्शन असतं. फुलात बंद गंध मी वायूत थंड स्पर्श मी आत्मा पुढे म्हणतो. फुलामधला मंद गंध मीच आहे आणि वायूचा थंड स्पर्श मीच आहे. वायुचक्रामध्ये नियमित फिरणारा मी आहे आणि ऋतुचक्र नियमित जे चालतं ते केवळ आणि केवळ माझच कर्म आहे. प्रभाकरी प्रभा असे. सूर्य आहे त्याची प्रभा त्याचं तेज त्याचं किरण मीच आहे. चंद्र चांदण्यात मी चंद्राचं सुखावणारं शीतल चांदणं ते माझच असतं. ग्रह ताऱ्याचं दीप्तिमान ग्रह आणि ताऱ्यामध्ये प्रकाश रूप आहे ते माझच आहे. सदा दिसे सदा असे. सर्वत्र जे दिसतं
ते आणि सर्वत्र जे असतं ते मीच आहे असं आत्मा म्हणत आहे. वैनतेन भांगणी अश्वमी रणांगणी, आकाशामधला गरुड आणि रणांगणातला अश्व मीच आहे. धीर वीर समरात बुद्धी शांत सागरात, युद्धाच्या वेळी जे धीरवीर असतात, शौर्यवान असतात, ते दुसरे तिसरे कोण नसून आत्माच आहे. आणि शांती सागरामध्ये परम शांतीत बसलेला, पद्मासन घालून बसलेला जो बुद्ध तोही मी आहे. अरण्यात सिंह मी, जंगलातला सिंह मी आहे. सिंहनादी घोष मी, शिवाच्या डरकाळीचा जो आवाज आहे तो आत्म्याचाच आहे. महाकाय डौलदार गजराज वनात मी, डौलान फिरणारा महाकाय हत्ती जो जंगलात फिरतो तो मीच आहे. गिरी शिखरी शिखस्त उंच दूर मी असे, गिरी शिखरावरती अगदी शिखराला किंवा कळसाच्या टोकाला जो कोण असतो तो मीच आहे. इतकंच नव्हे तर खोल खोल अंतरात दरीत निर्जर असे, तसा पर्वत टोकावर मी आहे. तसा खोल अंतरामध्ये म्हणजे वरून फार उंच असलेल्या दरीमध्ये जो झरा वाहतो, निर्जर वाहतो, तोही मीच आहे. नदी तल्या जलात मी, व्याप्त सागरात मी, नदीतलं पाणी मी आहे आणि सागरामध्ये व्यापलेलं पाणी मीच आहे. प्रशांत शांत नित्य मी, परमशांत असा जो सागर असतो, असा परमशांत नित्य सागर, प्रशांत सागर म्हणजे पॅसिफिक महासागर, तिथे जो शांत बसलाय तो मीच आहे. मीच विश्वदेव आहे, विश्वाचा देव आहे आणि आत्मा रूपे स्वस्थ बसतो आहे. नरातली ऐट मी, पुरुषातली जी ऐट असते, रुबाब असतो, त्याचं पौरुषत्व असतं, ते माझ्यामुळेच आहे. नारी विभ्रमात मी, जी स्त्री लोकांना आपल्या दिलखेचक अदाकाराने खेचून घेते, ते तिचं दिलखेचकत्व जे आहे ते आत्म्याचंच दर्शन आहे. पौरुषी पुरुष मी, जो पुरुष असतो त्याचं शौर्य, त्याचं वीर्य, धैर्य त्याच्यामध्ये मीच वसलेलो आहे. नारी दाक्षिण्यात मी, स्त्रीची जी आतिथ्यशीलता आहे, घरामध्ये आलेल्याचा पाहुणचार करण्याचं तिचं जे कसब आहे, नम्रता आहे, दाक्षिण्य आहे, ते सुद्धा आत्मा म्हणून मीच आहे. ज्ञानार्जनी व्रतस्थ मी, ज्ञानार्जन करताना व्रतामध्ये राहणारा तपस्वी आणि तटस्थ असा व्रत धारण करणारा मीच आहे. इतकंच नव्हे तर गृहकार्य दक्ष अशा अर्थाने गृहस्थ म्हणून आणि आलेल्या गेलेल्यांचा पाहुणचार करणारा गृहस्थ सुद्धा मीच आहे. एवढं असून संसारात राहून सुद्धा संसारी विमुक्त मी, संसारात असून सुद्धा संसारापासून अलिप्त, जसं चिखलात असून सुद्धा चिखल कमलपत्राला लागत नाही, तसा संसारात असून सुद्धा विमुक्त जो असतो तो आत्माच आहे. मी नित्य साक्षी अलिप्त मी, नेहमीच साक्षीत्वात असतो आणि संसारात राहून सुद्धा संसारापासून दूर विटनेसिंग स्टेट मध्ये असतो. निर्मिती स्थिती लयात मग्न दंग सदा असे, निर्मिती करणारा ब्रह्म, स्थिती साधणारा विष्णू आणि लय करणारा महेश, हे तिन्ही तत्वरूपाने मी म्हणजे आत्माच आहे. संन्यासांचा संन्यासी दत्त दिगंबर असे, संन्यासांचा सर्वात मोठा श्रेष्ठ संन्यासी जो दत्त दिगंबर तो मीच आहे. देवांचा देव मी, तो ती महादेव असे. महादेव शंकर, शंकरोती ती शंकर हा कल्याण करणारा त्रिदेवांचा देव महादेव म्हणजे आत्माच आहे. सर्व गुण सर्वाकार सदा सर्वदा असे, सर्व गुणामध्ये मीच आत्मा म्हणून आहे, सर्व आकारामध्ये आकार म्हणून मीच व्यापलेलो आहे. एवढंच नव्हे, निर्गुण निराकार नथिंग, शून्य पूर्ण म्हणून सुद्धा आदिदेव म्हणून मूळ, ज्याला आपण मूलाधार म्हणतात सर्व अस्तित्वाचा, तो आदिदेव मीच आहे. सर्व नामामध्ये, सर्व ध्यानामध्ये, सर्व भजनामध्ये, नवविधा भक्ती रूपी आत्मनिवेदनामध्ये सुद्धा आत्माच आहे. असो नसो नाव काही खचित मी असे, मला काय नाव असू दे किंवा नसू दे, तैसा नाव असलं किंवा नसलं तरी मी निश्चित आहेच आहे. अनामिक चिंत्य मी आदि कारण असे, तर आत्मा हा अनामिक आहे, नाव नसलेला आहे, अचिंत्य आहे, चिंतनाच्या पलीकडे आहे, तरी तोच या संपूर्ण अस्तित्वाचं आदि कारण म्हणजे मूलाधार आहे. तर अनामिक अचिंत्य मी आदि कारण असे म्हणजे संपूर्ण विश्वाचं तत्व आत्मा, त्याचं यामध्ये दर्शन अधिष्ठान म्हणून आपल्याला झालेलं आहे.